अनुदान देताना आपण अ आणि ब असे दोन दर्जा आणि गट केले आहे। अ मध्ये 70च्या वरती ज्यांना मार्क प्राप्त होतात आणि ब मध्ये 51 ते 70। साधारणतः चित्रपट अनुदान समिती याचं आकलन आणि मूल्यांकन करते आणि त्यानंतर अ आणि ब गटांना आपण अनुदान देतो। पण चित्रपट निर्मात्यांची मागणी होती की याला अजून एक गट करण्याची आवश्यकता आहे। या दृष्टीने आजची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये साधारणतः एक क गट करावा, ज्यामध्ये 35 पासून 51 पर्यंत ज्यांना गुण प्राप्त होतील त्यांनाही काही अंशी अनुदान दिलं पाहिजे। शेवटी मराठी चित्रपटाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आली। या देशामध्ये जे चित्रपट निर्मिती आहे याचा खरा बादशाह तर मराठी व्यक्ती होता, पण कालांतराने मराठी चित्रपट सृष्टी ही मागे पडायला लागली। मराठी चित्रपट सृष्टीला प्रोत्साहन देण्याकरता ज्या काही आपण योजना केल्या किंवा या संदर्भामध्ये आपण जे काही अनुदान देतो याबद्दल काही बदल व्हावे असा या बैठकीचा दृष्टिकोन होता। खरं तर चित्रपट अनुदानाच्या संदर्भात निश्चितपणे आमच्या विभागाने खूप पेंडन्सी होती, ती पूर्ण क्लिअर केली। आज तुम्हाला माहिती आहे की शूटिंगसाठी आपण महाराष्ट्रामध्ये आता कोणतेही शुल्क कोणत्याही विभागाने आकारू नये असा कॅबिनेटमध्ये निर्णय केला। वन विंडो सिस्टीम केली। मराठी चित्रपटासाठी आता आपल्या फिल्म सिटीमध्ये 50% सूट आहे। पहिल्यांदा ही फक्त वर्षापुरती मर्यादित होती। कोल्हापूर चित्रनगरी जी 76 एकरमध्ये आहे ती आपण उत्तम करतोय। महाराष्ट्रामध्ये असणारी मुंबईची फिल्म सिटी 521 एकरमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये यामध्ये जगातली उत्तम फिल्म सिटी व्हावी या दृष्टीने आता कामाला सुरुवात झाली आहे। तर मला वाटतं की या सर्व महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मराठी ही आमची भाषाच नव्हे तर आमची ही मायबोली आहे आणि या मायबोलीची चित्रपट मोठ्या प्रमाणावर निघावे। आत्ताच नुकतंच आम्ही टुरिंग टॉकीजची बैठक घेतली। या टुरिंग टॉकीजलाही काही अंशी अनुदान देत राज्यामध्ये संस्कार देणारे, मनाला दिशा देणारे, महापुरुषांच्या जीवनीवरचे चित्रपट हे यात्रेमध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला मोफत दाखवता येईल का किंवा कमी दरात दाखवता येईल का। आता या सर्व टुरिंग टॉकीजच्या ज्या काही मशिनरी आहे किंवा या संदर्भातले मंडप आहे याच्यामध्ये काही अनुदान देण्याची ही योजना करण्यासाठी बैठक झाली, ज्या माध्यमातून मराठी चित्रपट हेच फक्त दाखवायचे। यासोबत आपण 75 नवीन चित्रनाट्य मंदिर करतोय की ज्यामध्ये दिवसा मराठी चित्रपटांना जागा अतिशय अल्प दरामध्ये उपलब्ध होईल आणि रात्री मराठी नाटकांना सुद्धा उपलब्ध होईल। त्याचाही डिझाईन आपण बनवला आहे, काही ठिकाणी मान्यताही दिली आहे। पण हे चित्रनाट्य मंदिर हे देशामधला एक नवीन कल्पक असा हा प्रयोग असेल की ज्यामध्ये स्थानिक भाषेतल्या मराठी चित्रपटांना कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। भाऊ, राज्यात जवळपास 110हून अधिक महामंडळं आहेत, मात्र त्यातील बरीच मंडळं जी आहेत ती तोट्यात आहेत। ही तोट्यातली महामंडळं बंद करण्याचा सरकार अनेकदा विचार करत आहे, मात्र तरी देखील ती महामंडळं जनहिताच्या नावाखाली सुरू आहे। नाही, शेवटी काँग्रेसच्या राज्यामध्ये जेवढी महामंडळ करण्यात आली तेव्हा काही महामंडळ उपयुक्त आहेत म्हणूनही केली। जसं आज FDCMचा मी डिव्हिडंड माननीय मुख्यमंत्र्यांना देतोय, तुम्हालाही आनंद होईल की FDCMनी एवढा व्यवसाय केला की आज जवळपास 6 कोटी रुपये FDCMच्या जन्मापासून सर्वात जास्त नफा आणि नंतर डिव्हिडंड हे आपण यावर्षी देतोय। तुम्हाला अभिमान वाटेल की महाराष्ट्र आम्ही FDCMच्या माध्यमातून प्रभू अयोध्येच्या मंदिराला तर टिकवूड दिलंच, संसद भवनाला दिलंच, पण आता तुम्हाला आनंद होईल की पंतप्रधान महोदय ज्या खुर्चीवर बसेल ती खुर्ची सुद्धा ही चंद्रपूर जिल्हा बल्लारशा विधानसभा 72 महाराष्ट्राच्या टिकवूडची खुर्ची असेल, कारण त्यांचं पूर्ण ऑफिस येणारे जगातले सर्व अति विशिष्ट हे सर्व महाराष्ट्राच्या सागवानापासून बनणाऱ्या फर्निचरमध्ये बसणार आहे। त्याच्या डिझाईन्स झाल्या। 8ला आम्ही पहिली खेप पाठवतोय, त्याचा कार्यक्रमही आहे। आता हा अभिमानाचा विषय आहे की हा देश चालेल,
हा महाराष्ट्राच्या खुर्चीवरून चालेल, तर हा मला वाटतं की मी जे राज्यगीत निवडलं दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर आम्ही त्या दिशेने पुढे चाललो आहे. तर या सारख्या ज्या काही महामंडळ आहेत, फक्त काँग्रेसने काय केलं होतं, एक चूक केली. या महामंडळांना स्वतंत्रपणे काम करता यावं म्हणून सरकारपासून आपण महामंडळाचा दर्जा दिला, पण इथं अनेकदा राजकीय नेत्यांची वर्णी लावायचे आणि त्यातून निर्णय कमी, आपल्या बाजूची अनुकूलता जास्त व्हायची आणि त्यातून अडचणी आल्या. पण घाट्यात आहे म्हणून सामाजिक दायित्वाची जबाबदारी, शेवटी सरकार हे नफा नुकसानीसाठी नसतं, हे वेलफेअर स्टेट आहे, कल्याणकारी राज्य आहे. यामध्ये फक्त आपल्या बॅलन्स शीटमध्ये मुनाफाच प्राप्त करणे हे कंपनी लॉमध्ये आपल्याला साधारणतः अपेक्षित असतं. सरकार हे वेलफेअर स्टेट आहे. वेलफेअर स्टेटमध्ये नफा नुकसान एवढ्या दोन बाबीवर आपल्याला काम नाही करता येत. याच्यामध्ये सेवा हा आमचा केंद्रबिंदू असतो आणि म्हणून त्या महामंडळाचं आकलन करून बदलत्या परिस्थितीनुसार सरकार निर्णय करत असते. या अगोदरही माझ्या माहितीप्रमाणे 93 मध्ये सुद्धा निर्णय झाला की सर्व महामंडळ बंद व्हावे, पण नंतर जे ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यायचा होता, कमिटी केली, त्यांनी सांगितलं की हे काही आता सध्या योग्य नाही. आणि म्हणून मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की नुकसानीत आहे म्हणून महामंडळ बंद करायचे का, तर यापेक्षा त्याचा होणारा उपयोग कसा आहे, किती आहे, यावर त्याचं मूल्यांकन केलं पाहिजे. तो अधिकार मला नाही आहे, पण तो अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय योग्य क्षणी त्याचा योग्य निर्णय करतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा जर स्टीलचा असता तर तो पडला असता असं देखील म्हणतात. नाही, ठीक आहे. आता असं आहे की जेव्हा एखादी घटना घडते त्यानंतर आपण त्या घटनेच्या संदर्भामध्ये कारणमीमांसा करतो, त्याचं विश्लेषण करतो आणि विश्लेषणानंतर त्यामध्ये काय गोष्टी होत्या. आता मांढरा देवीमध्ये घटना झाली, मांढरा देवीमध्ये चेंगराचेंगरीनंतर मग आपण त्याची कारणमीमांसा केली, आपण त्याच्या संदर्भात काही एसओपी केल्या. गोवारी हत्याकांड झालं, 114 निरपराध आमचे गोवारी बांधव त्या मोर्चामध्ये काही कारण नसताना त्यांना जीव गमवावा लागला. मग आपण त्याच्यानंतर आपण काय करावं, मग नंतर निघालं की मंत्र्यांनी मोर्चाला समोर गेलं पाहिजे किंवा शिष्टमंडळांना भेटलं पाहिजे. तर मला वाटतं की जेव्हा एखादी नैसर्गिक दुर्घटना घडते किंवा त्यामध्ये तांत्रिक दुर्घटना घडते तेव्हा त्याची कारणमीमांसा होते. त्या कारणमीमांसेनंतर त्यावर योग्य पुढे भविष्यामध्ये आपण कारवाई करतो. कार्यवाही करताना मग त्याची आपल्याला ज्या काही कारणं सापडतात त्या कारणांचं विश्लेषण करून योग्य उपाययोजना करण्याची पद्धत ही राज्यात आहे. आता आपण बघितलं की देशात अशा घटना घडत नाहीत का, तर देशामध्ये जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा त्यामध्ये दोषी जर कोणी असेल तर तेव्हा मात्र त्याला दंडित केलं पाहिजे. याही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेमध्ये जर कोणी दोषी असेल तांत्रिक कारणाने, त्याच्या उदासीनतेमुळे आमचे प्राण आमच्या हृदयामध्ये शिवबा आहे, छत्रपतींचा अवमान होण्याची घटना कोणाच्या चुकीने असेल तर मग मात्र त्याला कडक कडक शिक्षा दिली पाहिजे. शरद पवार याच्याच कारणमीमांसेमध्ये बोलतात की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की वाऱ्यामुळे पुतळा कोसळला, या उलट अनुभव नसलेल्या लोकांना काम दिल्यामुळे हा पुतळा कोसळला असं पवार म्हणतात. नाही, असं आहे, पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नाही आहे, ही तांत्रिक चौकशी समिती आहे. खरं तर अशा प्रसंगानंतर काही राजकीय नेते सत्तेची शिडी चढण्यासाठी आस्थेचा अशा पद्धतीने उपयोग करतात, हे चूक आहे. हेच ते लोक होते ज्यांनी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण अनुकूल नियमानुकूल करण्यासाठी 5 मे 2008ला निर्णय केला. काय लाज वाटत नव्हती तेव्हा? अफजल खान या स्वराज्याचा शत्रू होता. त्या अफजल खानाचं तुम्ही कबरीचं अतिक्रमण नियमानुकूल करायला निघाले कशासाठी? तुष्टीकरणासाठी, कशासाठी? मतासाठी. आणि आजही या घटनेचं राजकारण जे लोक करताय यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेवरून सत्ता प्राप्त करण्याचं स्वप्न पडत आहे. मी तुम्हाला 100 उदाहरणं देतो. विधानसभेत या संदर्भात मी बोललो आहे. जेव्हा अफजल खानाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आतडे काढले, त्याचं कॅलेंडर काढलं, तर तुम्ही काय केलं?
याच महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते होते ज्यांनी 7 दिवस विवेक कवठेकर यांना जेलमध्ये टाकलं. काय केलं होतं, काय चूक होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचे आथळे कोथळे बाहेर काढणारं ते चित्र आणि त्याखाली लिहिलं होतं दहशतवाद असाच संपावा लागतो. 7 दिवस तुम्ही जेलमध्ये टाकले. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कॅलेंडरवर आक्षेप घेणारे तुम्ही लोक आहात. मी विधानसभेच्या रेकॉर्डमध्ये हवं असेल तर मी तो रेकॉर्ड काढून देतो. यांना काहीही प्रेम कधीही राहिलं नाही. या छत्रपतींवरतून त्यांनी 2दा स्वारी केली असं म्हणताना कुठेतरी लूट केली नाही असं शरद पवार म्हणतात. नेमकं काय म्हणायचं कोणाचं? कारण फडणवीसांनी जे वक्तव्य केलं होतं की ती लूट नव्हती, ती स्वारी होती. तर शरद पवारांचं म्हणणं आहे की 2 वेळा त्यांनी लूट केलेली होती, मात्र भाजपला वाटतं लूट झालीच नाही. असं आहे, आपापल्या पद्धतीने चक्रधर स्वामीच्या हत्तीचं जे उदाहरण आहे, प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने त्यावर मत व्यक्त करतो. आता लूट झाली की स्वारी केली, असं आहे की या संदर्भात जी माहिती ती तेव्हा औरंगजेब त्या ठिकाणी आपला खजिना लपवतो ही जेव्हा माहिती देण्यात आली अशाही काही पुस्तकामध्ये उल्लेख आहे. आणि तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमध्ये असणाऱ्या सामान्य लोकांना कुठेही त्रास दिला नाही. आणि त्याचं सर्वात उत्तम उदाहरण असेल तर आमची एक ईसाई भगिनी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ईसाई भगिनीच्या संरक्षणासाठी काही आपले सेनेतले जवान उभे केले होते की कोणताही त्रास होता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच कोणत्याही परिस्थितीमध्ये रयतेच्या राज्यामध्ये सर्वांना समान वागणूक मिळावी, त्याच्या बाजीच्या देठालाही कोणी हात लावू नये ही भावना असणारे छत्रपती. सुरतेमध्ये असणारा हा जो औरंगजेब किंवा त्याच्या लुच्च्या बच्च्यांचं जी काही संपत्ती आहे त्या संपत्तीतून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ती संपत्ती आपण आणावी, प्राप्त करावी या हेतूने केली आहे. आता या काँग्रेसवाल्यांनी नेहमी इतिहासच असा शिकवण्याचा प्रयत्न केला की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे वाट चुकलेले देशभक्त. आणि मग जेव्हा त्यांच्या अंगावर आली आणि हे फक्त मताचा विचार करतात, त्यांच्या अंगावर आली की आता हे अडचणीत येत आहे. पंडित नेहरूंना तर काही म्हणता येत नव्हतं, ते देशाचे पंतप्रधान, एबी फॉर्म मिळणार नाही या भीतीने कोणी काही बघत नव्हते. पण रेटा जेव्हा लागला मग त्यांनी माफी पत्र दिलं की हो माझी चूक झाली. आता यांच्या चुका कितीदा सहन करायच्या? कधी शीख दंगल होते, आमची चूक झाली. मग यांनी म्हणायचं आणीबाणी लावली, आमची चूक झाली. तर शेवटी कधी म्हणायचं शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ, मग म्हणायचं आमच्या मॅनिफेस्टोमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली. असे लोक आहे, यांना निवडून देणं हेच जनतेची सर्वात मोठी मिस्टेक असते. चुकलेत का? कारण पवार टीका करतात की गृहमंत्र्यांना जबाबदारीची जाणीव नाहीये. मग सुरतचं जे लुटीचं प्रकरणाचं वक्तव्य असेल किंवा पुतळ्याचं प्रकरणाच्या संदर्भात वक्तव्य असेल, बदलापूरच्या घटनेवरती बोलले की आम्ही लोक जमवलीच नव्हती. असं आहे, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. महाविकास आघाडी अशा पद्धतीचं अतिशय निम्न दर्जाचं राजकारण एकाच कारणासाठी करताय हे समजून घेतलं पाहिजे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर महाराष्ट्रामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आपल्या स्वप्नाचा चुराडा व्हायला लागला. कधी कोर्टात पाठवायचं, कधी राज्याच्या जनतेच्या संदर्भात म्हणजे हे किती इन्कम टॅक्स देतात याचा अभ्यास केला पाहिजे, हे किती जीएसटी भरतात याचा अभ्यास केला पाहिजे. पण असा आव आणतात जसं काही यांच्या पैशातूनच ही योजना सुरू झाली. जनतेने राज्याच्या प्रगतीला टॅक्सच्या माध्यमातून दिलेला पैसा आहे तो शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचावा. आणि ही संविधानामध्ये डायरेक्टिव्ह 41 मध्ये तरतूद आहे की एखाद्याच्या जीवनात त्याची चूक नसताना हलाखीची परिस्थिती असेल तर सरकारने मदत केली पाहिजे. यांनी खटाखट 8,500 रुपये देण्याची घोषणा केली तेव्हा देशाच्या तिजोरीची चिंता यांनी कधीच केली नाही. तेव्हा देशाची चिंता नव्हती. हे तर गटागट 55 वर्षे भ्रष्टाचार करत राहिले, खटाखट निवडणुकीत जिंकावी म्हणून 8,500 रुपयाच्या गोष्टी केल्या. तेव्हा कोणी म्हटलं नाही केंद्राची तिजोरी कशी होईल, काय होईल. राज्यात दिल्याबरोबर किती पोटदुखी हो. काय सांगितलं यांनी? राज्यात दिल्याबरोबर सांगितलं की आता राज्याचं काय होईल, अर्थव्यवस्थेचं काय होईल. असे अर्थतज्ञ बनले ते. आता अर्थव्यवस्था महाराष्ट्राची कशी, महाराष्ट्राकडे पैसे आहेत का? अरे आम्ही देतोय ना, प्रोत्साहन देता येत नसेल तर नाक कापून अपशकून कशाला करता तुम्ही? आमच्या 2,48,00,000 बहिणींच्या योजनेला तुम्ही त्रास देता.
हायकोर्टात जाता, कधी व्हिडिओ काढता, कधी भाषणामध्ये सांगता, इकडे विधानसभेत विरोध करायचा. बजेटच्या नंतर तुम्ही तुमच्याच टीव्ही चॅनलमध्ये यांनी काय विरोध केला, करता आमचं सरकार हे कामामध्ये विकासामध्ये वेगळं आहे. यांनी सुद्धा अशा नरेटिव्हला उत्तर देण्याची आवश्यकता आहे. मी मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. अरे हे सावत्र भाऊ असल्यासारखे का वागतात मुद्दाम. आणि माझं तर मत आहे की आता महिलांनी उठाव केला पाहिजे यांच्या विरुद्ध. माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात यांचे दृष्ट हेतू आता हे मुद्दाम या पद्धतीने व्यक्त करण्याचं काम करताय. पाहिलं ना मी यांच्या, कशाला पाहिजे आम्हाला 1500 रुपये. अरे तुम्हाला कोण देताय, तुम्हाला नाही देताय, गरिबांना देताय. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला आवश्यकता नाहीये आणि तुम्ही घेऊही नका. भाऊ, लाडक्या बहीण योजनेमार्फत जाहिराती करण्यात आलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. तिथून मुख्यमंत्र्यांचा फोटो असतील किंवा महायुतीच्या नेत्यांचे फोटो वगळण्यात आले. त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी असल्याची आता चर्चा सुरू झाली. मी तुम्हाला सांगू का, कोणी चर्चा करत नाही. आम्ही जेव्हा सर्व एकत्र बसतो तेव्हा जशा 3 नद्या एकत्र आल्यावर संगमावर परिस्थिती असते तशी आमच्या बैठकीत परिस्थिती असते. हे कोण करतं? कोणीतरी नरेटिव्ह सेट करण्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने जेव्हा त्यांना सांगितलं जातं की तुम्ही असा नरेटिव्ह सेट करा, अरे आज टीव्ही चॅनलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचाच व्हिडिओ दिसतो आहे का, मग कोणीतरी ट्विट करायचं, ट्विट करून मग कोणीतरी सांगायचं करा आता याच्यावर. कधी सामन्यामध्ये काहीतरी लेख लिहायचा, एका शब्दाशी दुसऱ्या शब्दाचं नातं नसतं, एका घटनेशी दुसऱ्या घटनेचं नातं नसतं, असे लिहायचे, मग पुन्हा त्याच्यावर चर्चा घडवायची. आता खरं तर राज्य पुढे जात असताना या राज्यामध्ये एक स्थिर सरकार आणि तेही केंद्राच्या सोबत काम करणार. अन्यथा तुम्ही 2 वर्ष 8 महिने पाहिलं नाही का हो? 2 वर्ष 8 महिने काय होतं? केंद्र मदत करत नाही. काढा बरं कोणतंही फेसबुक लाईव्ह पहा. फेसबुक वाल्यांनी सुद्धा फेसबुक बंद केले असते असंच जर चालू राहिलं असतं तर. केंद्र मदत करा. आपली शक्ती आहे महाराष्ट्राची. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही काय रडणारे नेते पाहिजे का की लढणारे नेते पाहिजे? तुम्ही मला सांगा, आम्ही एकदा तरी आमच्यापैकी नेत्यांनी म्हणतं का केंद्र मदत करत नाही म्हणून? किती रडायचे. महाराष्ट्रातील शिवप्रेमींकडून मागणी होते की पुतळ्यांवरतून जे राजकारण चाललंय त्यापेक्षा महाराजांचे किल्ले जे त्यांच्या लढायांचं आणि त्यांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे त्याचं संवर्धन का केलं जात नाही? सरकार त्याच्यावर फोकस करणार आहे की नाही? अरे सरकार फोकस करताय, हे पहिलं सरकार आहे म्हणून आपले 12 गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे युनेस्कोमध्ये आपण पाठवतोय. गडकिल्ल्यांसाठी 2013-14 मध्ये शेवटची रक्कम 13-13.5 कोटी होती, आता ती 800 कोटीच्या वरती गेली आहे. या संदर्भात काय आर्किटेक्टच्या बैठका होत आहे? मला असं व्यक्तिगत रीतीने वाटतं आता आपण कायदा आणतोय की या गडकिल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरतेच्या हवेच्या प्रत्येक झोक्यामध्ये जी वीरता आहे त्या गडकिल्ल्यांवर कुठं दारू पितात त्याच्यावर आपण सांगितलं की जो आमचा कायदा आहे त्या कायद्यामध्ये आपण कडक बदल करतोय. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण कोणी हटवलं? माननीय एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वात देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली अजितदादाच्या सहकार्याने हटवलं. अरे हे तर 29 जुलै 1953 पासून हजारो शिवभक्त जायचे. काय करायचे? नाही आम्ही जर हे अतिक्रमण हटवलं तर आमच्या सरकारचं काय होईल? तुष्टीकरण. अरे सत्यगात साठायचं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा जेव्हा विषय येतो तुम्ही तुष्टीकरण करता. कधी वाघनख आणलं तर बदनाम करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखाला. स्वतः 1-1 कोटी रुपयाचा चहा नाश्ता करतात आणि इथं आम्ही गेलो 4 लाख खर्च झाला त्याला बदनाम करता. तुमचं हे नरेटिव्ह आहे. स्वार्थासाठी, फक्त स्वतःच्या खुर्चीसाठी, स्वतःच्या परिवारातले लोक लोकसभेत जावे, विधानसभेत जावे, फक्त तुमचा परिवार, मैं और मेरा परिवार, बाकी सारी दुनिया बेकार, हा तुमचा भाव आहे. अशा लोकांना का म्हणून निवडून द्यायचं? अस्थिरतेसाठी महाराष्ट्रात. उद्धव ठाकरेंनी जी मागणी केली होती की मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, ही मागणी शरद पवारांनी कुठेतरी धुडकून लावल्याचं पाहिलं पाहिजे. शरद पवार स्पष्ट म्हणाले की आधी ज्यांच्या जास्त जागा निवडून संख्याबळाच्या आधारावर त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मागणीला महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी साईड ट्रॅक केलं जाते का?
नाही मग आता ते कदाचित आता मोबाईलवर गाणं ऐकत असेल की दिल के तुकडे हजार हुए किधर गिरा उधर गिरा, याच्याशिवाय काय पर्याय हो? और तुम्हाला जेव्हा तुम्ही जैसा बीज बोओगे फल तो वैसे ही आएंगे ना. तुम्ही 24 ऑक्टोबर 2019 दिवस आठवा. अहो जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला, 161 जागा दिल्या, 2,30,58,525 मतदारांनी सांगितलं काँग्रेस हटाव, महाराष्ट्र बचाव, राष्ट्रवादी हटाव, महाराष्ट्र बचाव. तुम्ही काय केलं? सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी सोबत जनादेशाचा अवमान केला. शेवटी एक नैसर्गिक ईश्वराची शक्ती आहे. तुम्ही जे केलं देवाने सांगितलं व्याजासकट परत करू, आणि व्याजासकट परत केलं. आणि तुमचा विचार तर तकगादूच आहे. हे एकदा झालं नाही. तुमच्या विचारामध्ये ती शक्तीच नाही आहे. आणि म्हणून तेव्हा कधी तुमच्या पक्षातून माननीय भुजबळ साहेब गेले, कधी नारायण राणे साहेब गेले, कधी गणेश नाईक गेले, अनेक आमदारांनी पक्ष सोडला. कारण तुम्ही ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त सत्तेचं राजकारण करतात, त्याच्यामुळे मग स्वर्गीय सुरेश भट सुद्धा तुमच्यावर कविता लिहितो. भाजपला मोठा फटका बसला, लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठा फटका बसला. मुंबईसारख्या भागामध्ये पण अनेक आमदारांच्या भाजपचे जे आमदार होते त्यामध्ये मतांचं प्रमाण कमी झालं. भाजपच्या संघाच्या बैठका होत्या. असं म्हटलं जातं की काही आमदारांची तिकीटे कापली जाऊ शकतात. तुमचाही भाग असेल ज्यांनी काम केलेलं आहे अशा भागांमध्ये, काय वाटतं तुम्हाला विषय? नाही, असं आहे, तिकीट देणे किंवा कापणे याचा मताशी किंवा मतं कमी असण्याशी कदापिही संबंध नाही. तिकीट देण्याचा संबंध आहे की त्या विधानसभेचं अॅनालिसिस करून त्या विधानसभेतून विजयी होणारा उमेदवार कोण असू शकतो याच्या संदर्भामध्ये 3 मार्गातून त्याचं अॅनालिसिस केलं जाते. एक सर्वे, कार्यकर्त्यांचं मत, आणि या कार्यकर्त्यांच्या मतासोबत समोर येणारा विरोधी पक्षाचा उमेदवार कोण असू शकतो याचं आकलन करून कार्यकर्त्यांचं मत, त्या ठिकाणी असणारा विरोधी पक्षाचा उमेदवार आणि केलेला सर्वे याला एकत्र केलं जातं. आणि त्यानंतर त्या निवडणुकीच्या संदर्भात एबी फॉर्म दिला जातो. एखाद्याच्या मतदारसंघात मतं कमी आहे म्हणून त्याची तिकीट कापणे, एवढ्या एका साध्या सूत्रावर तिकिटांचा निर्णय होत नाही. भाऊ, नितेश राणे जे आहेत ते हिंदुत्वासाठी लढा देताना पाहायला पाहिजे, परंतु तुमच्याच पक्षातले हाजी अराफत शेख जे आहेत, जे मुंबईतले पदाधिकारी आहेत, त्यांनी मात्र त्यांना आव्हान दिलंय की तुम्ही मस्जिद पाडण्याचे आव्हान देताय, कधी येताय ते सांगा, असं त्यांनी म्हटलं. नाही, भाजपमध्येच असं आहे, भाजपमध्ये नाही. कधी कधी एखादा व्यक्ती त्यांच्या भाषणामध्ये एखादा उल्लेख करतो, त्या उल्लेखाचा संदर्भ हा योग्य पद्धतीने कधी कधी दाखवला जात नाही. आणि जेव्हा संदर्भ दाखवला जात नाही तेव्हा क्रियेची प्रतिक्रिया करण्याचा हट्ट आणि आग्रह आसपासचे लोक त्या नेत्याला, त्या व्यक्तीला, त्या समाजाच्या प्रतिनिधीला करतात. आणि त्यातून कधी कधी अशा घटना घडतात. पण जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक लक्षात येते की मी 9 आकडा लिहिला, समोरून त्यांनी 6 पाहिलं. आता मी लिहिताना 9 लिहिला, पण तुम्ही समोरून जेव्हा पाहता तेव्हा तो 6 दिसतो. जेव्हा हे दोघे एकत्र येईल तेव्हा भारतीय जनता पार्टीची विचारधारा एकच आहे, हे तुम्ही समजून घ्या. काँग्रेसच्या सारखं तुष्टीकरणाचं राजकारण भारतीय जनता पार्टी करत नाही. भारतीय जनता पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका सन्मान या भावनेने या देशाच्या सर्वांना पुढे नेण्याचा काम करताय. आणि आपण बघतोय ना, आपण देश किती वेगाने पुढे जातोय ते तुम्ही अनुभवताय ना. आताच एक ट्विट आलेलं आहे अनिल देशमुख यांचं. त्यांचं म्हणणं आहे की माझ्यावरती सीबीआय कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. देवेंद्र फडणवीसांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे हा प्रकार चाललाय, पण मी दबावाला बळी पडणार नाही, मी लढत राहणार नाही. एकतर पायाखाली आता वाळूच नाही, कारण नागपूरमध्ये एवढा विकास झाला की प्रत्येक रस्ता सिमेंटचा झाला आहे. तेव्हा पायाखाली वाळू सरकणे वगैरे हा आता पायाखालची वाळू कधी सरकण्याचा प्रश्न नाही. सिमेंट रस्ता आहे आणि माननीय देवेंद्रजीच्या मतदारसंघात प्रत्येक रस्ता सिमेंटचा आहे. आता वाळूचा रस्ता कोणताही नाही आहे, म्हणून वाळू वगैरे सरकारण्याचा प्रश्न नाही. आता असं आहे, तुम्हीच तुमच्यावर गुन्हा असेल तर तुम्हाला जजची नियुक्तीपत्र कोणी देणार आहे का? आणि मग जगामध्ये महात्मा गांधींनंतर असा एक गुन्हेगार दाखवा जगामध्ये की जो आपला गुन्हा मान्य करतो. आणि म्हणून जेव्हा तुमची चौकशी होते तेव्हा ते चौकशी मध्ये जर तुम्ही निर्दोष असाल, तुम्ही
जे काही चौकशी करणारे लोक जो आरोप करताय त्या आरोपाच्या संदर्भात तुम्ही योग्य पुरावे द्याल तर मला वाटतं की तुम्ही निर्दोष ठराल ना. पण अशा पद्धतीने तुम्ही असं म्हणाल की आम्हाला सुरक्षा कवच आहे, आम्ही राजकारणात आहोत म्हणजे आमचा विमा आहे की कोणत्याही तपास यंत्रणेने आमची चौकशी करताच कामा नये. तर मला वाटतं की मग, आणि मी तुम्हाला असे अनेक लोक सांगू शकतो की ज्या लोकांना श्री मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना त्यांच्या चौकशा त्यांच्याही पक्षाच्या केल्या, मान्य मोदीजीची चौकशी केली, मान्य अमितभाईंना जेलमध्ये टाकलं. पण मोदीजी कधी अशा पद्धतीचे वाक्य करत नव्हते. नाही नाही राजनीती आहे, आता सोनियाजींच्या पायाखालचा सिमेंट रस्ता हा सरकला आहे असं कधी पाहिलं राव? अमित शहांना तुम्ही जेलमध्ये टाकलं कधी पाहिलं राव? असं रडणारं नेतृत्वच लोकांनी ओळखून घेतलं पाहिजे. और दूध का दूध पानी का पानी, सच्चाई को कोई नहीं रख सकता, सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता. विजय वडेट्टीवार असं म्हणतात की भाजपचा 20 ते 25 वर्ष मुख्यमंत्री होऊ शकत नाही असं म्हणतात. नाही ठीक आहे, आपल्या लोकशाहीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री 25 वर्ष नाही, त्यांनी 2500 वर्ष होत नाही म्हटल्यानी आता कुणाच्या शापानी काही गडबड होईल का हो? असं आहे, असं ते सुचवतात की आता देशामध्ये काँग्रेसचा प्रधानमंत्री 25 वर्ष होत नाही अशी प्रतिक्रिया समोरच्यांनी द्यावी, म्हणून अशा वाक्याचा उपयोग होतो. 25 वर्ष राज्यात मुख्यमंत्री होत नाही. महाविकास आघाडीने सुद्धा किती अहंकार करायचे, तेव्हा हेच नेते म्हणायचे आता 25 वर्ष उद्धवजी मुख्यमंत्री राहतील. 2 वर्ष 8 महिने झाले, आता पुढे काय होईल ते तर माननीय शरद पवार साहेब ठरवतील. शेवटचा प्रश्न होता, पुण्यातल्या निबंधक कार्यालयात गस्त घेताना पैसे घेऊन गस्त नोंदणी करणाऱ्या एका अधिकाऱ्याचा व्हिडिओ लोकशाहीवरती आता प्रदर्शित होतोय. काय कारवाई अशा अधिकाऱ्यांवर केली जाईल? पुण्यामध्ये सातत्याने अशा घटनांमुळे पुणेही बदनाम होईल असं वाटत नाही? बदनाम तर होतेच ना. शेवटी सर्वसामान्य लोकांना जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो तर अशा घटना घडणार नाही या संदर्भामध्ये सर्वांनाच काळजी घ्यावी लागते. पैसे घेणारा एक उच्च बदमाश आहे, पण देणाऱ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये असणाऱ्या आपल्या अनेक अशा संस्था आहेत की ज्या माध्यमातून हे थांबवलं पाहिजे. तिथेही प्रयत्न आपल्यावर केला पाहिजे. आता ज्यांनी कोणी पैसे देताना पकडून दिलं त्याचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि सरकार सुद्धा गंभीर आहे या संदर्भातल्या काही कायद्यांमध्ये बदल केले आणि भविष्यातही कायदे बदल होईल. तुम्हालाही माहित आहे की विश्वास नागरे पाटील हे एक चांगले अधिकारी आहे, त्यांनी सुद्धा खूप गोष्टींमध्ये सुधारणा केली. पहिल्यांदा पैसे घेताना एक गोष्ट सातत्याने राहायची की जो पैसे घ्यायचा तो मागणारा दुसरा असायचा, घेणारा दुसरा असायचा आणि मग बेनिफिट ऑफ डाऊट मिळायचा. आता नवीन पद्धत चांगली सुरू केली विश्वास नागरे पाटलांनी की जो रंग्यात पकडला जातो तो ज्याचं नाव सांगतो त्याला मोबाईलमध्ये बघायला लावतात आणि ते रेकॉर्ड करतात. आणि मग मात्र आता पहिले म्हणायचे की हत्ती छुड़ गया पूछ अटक गई, आता हत्ती पूरा का पूरा आंखों के साथ सोंड के साथ अटक जाता है. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी ट्विट केलेलं आहे की सरकारी नोकरी असेल, क्लास पदाची असेल किंवा कुठली असेल, ती उमेदवाराला जर प्राप्त करायची असेल तर शेकडो नियम लावले जातात. मग राजकारणी जे आहे ते 10वी पास कसे चालतात? त्यांनी यादी राजकारण्यांची किती शिकलेली राजकारणी आहेत असे का? आता मला हा त्यांचा नियम लागू होत नसल्याने मी तर सहमत आहे. पण जेव्हा घटना समितीची डिबेट झाली, हे खरं आहे की घटना समितीच्या डिबेटमध्ये विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आग्रह केला होता. पण हा आग्रह जेव्हा झाला तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की जर आम्ही असा शिक्षणाचा नियम राजकीय नेत्यांना लावला तर एक मोठी अडचण येण्याची शक्यता आहे की अनेक लोकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपल्या कॉलेज किंवा शाळेमध्ये सुट्टी घेतली आणि ते पुन्हा वाटेला गेले नाही देशभक्तीसाठी. आणि म्हणून तेव्हा असा नियम केला. आपण महाराष्ट्रामध्ये मधात मला आठवतं की स्वर्गीय R.R. पाटील असताना माझे मित्र होते, त्यांच्याबद्दल माझ्या मनात तेव्हाही आदर होता, आजही आदर आहे. मी अर्थमंत्री असताना म्हणूनच त्यांचं स्मारक केलं की ग्रामपंचायतचा सदस्य हा कमीत कमी 8वा वर्ग पास असावा. सर्व मंत्र्यांनी त्याला विरोध केला, या 8वा पास काय? आणि मग त्यांनी एक उत्तम प्रश्न विचारला, म्हणाले की तुम्ही एकीकडे सांगता की 82% या राज्यामध्ये साक्षरता आहे, 70,000 कोटी शिक्षणावर खर्च होतात, तर मग 8वा वर्ग पास झालेले ग्रामपंचायत सदस्य का बनणार नाही?
याचं उत्तर तेव्हा कोणीही अधिकारी देऊ शकला नाही. आणि तेव्हा मग लक्षात आलं की आमची जी साक्षरतेची टक्केवारी आहे ही माझ्या मताने आपण याला गंभीरतेने घेऊ नये, कारण साक्षरतेची व्याख्याच काँग्रेसनी फार उच्चारणी केली. काँग्रेसची साक्षरतेची व्याख्या करताना व्याख्या आहे की ज्याला एक रे सोडून ग न प त असं सही करता येते, किंवा हे ऍपल आहे, हे टरबूज आहे, हे पायनॅपल आहे, गाजर आहे, हे चित्र ओळखता येतं, तो साक्षर आहे. आता खरं तर मला व्यक्तिगत रीतीने मी ही बाजू सातत्याने मांडतोय की आता साक्षरतेची व्याख्या बदलली पाहिजे. तेव्हाच तुम्हाला खरं लक्षात येईल की खरी साक्षरतेची टक्केवारी काय आहे. तुम्ही आता काय पहिला वर्ग, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग अशी साक्षरतेची व्याख्याच केली नाही आहे. आणि म्हणून मग या ठिकाणी ही जी राजकीय नेत्यांसाठी, कारण 4 स्तंभ लोकशाहीचे मानले, त्यापैकी प्रशासनासाठी शिक्षण आवश्यक आहे, न्याय व्यवस्थेसाठी शिक्षण आवश्यक आहे, पण पत्रकार आणि राजकीय नेत्यांसाठी शिक्षण आवश्यक नाही. ते यासाठी तेव्हा म्हटलं गेलं की बाकीच्यांनी डोक्याचा वापर करून निर्णय करावे आणि नेत्यांनी मात्र हृदयाचा वापर करून संवेदनशीलतेने निर्णय करावा. आता फक्त त्याचं आकलन, मूल्यांकन हे अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने करण्याची गरज आहे. कारण आता मीही अनुभवतो की काही गोष्टींच्या आपल्या हातून चुका होतात. आपण तेव्हा वसंतदादा पाटलांचं उदाहरण नेहमी द्यायचं, पण वसंतदादा एक अपवाद होते. असे अपवाद आहे म्हणून आपण आता सरसकट ही काही माफी देता कामा नये. पण माझा विश्वास आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये निवडणूक या विषयावर काही सुप्रीम कोर्टानेही निर्णय दिले की ज्यांच्यावर 2 वर्षापेक्षा शिक्षा जास्त आहे त्यांना निवडणुकीत उभं राहता येत नाही. धीरे धीरे मला वाटतं की तुम्ही जी काही गोष्ट केली याची एक राजकीय राष्ट्रीय स्तरावर चर्चा करण्याची आवश्यकता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.